स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेवल 1 आणि माइंड पॉवर च्या सेशन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. किती लोक आहेत जे फर्स्ट टाइम आपलं सेशन अटेंड करत आहे? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करायचंय जे फर्स्ट टाइम आजचं सेशन अटेंड करत आहे. एनीवन? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो ग्रेट. कारण तुमचं ऍक्टिव्ह असणं हेच आपल्या या सेशनला 10 दिवसांची आपण एनर्जी ट्रान्सफॉर्म करणार आहे आपली स्वतःची, त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट राहणार आहे की यू शुड एनर्जेटिकली तुम्हाला क्लास अटेंड करायचा आहे. तर ज्या मित्र मैत्रिणी बंधू भगिनींचे व्हिडिओ बंद आहेत तर त्यांचं सुंदर मुखमंडल जर स्क्रीन समोर आलं तर एनर्जीचा क्लास आहे. तुम्हाला त्या एनर्जीचं, मला माहिती आहे दुपारची वेळ आहे, नुकतंच जेवण झालं असेल, झोप येत असेल, आळस आळस वाटत असेल, तर तुम्हाला हा क्लास करून तेवढं मजा येणार नाही. कारण जर का तुम्ही या ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये अधिक पॉझिटिव्हिटी आणि अधिक सकारात्मकतेने जर करायचं आहे तर स्विच ऑन युअर व्हिडिओ. कारण आपण खूप हुशार लोक, आपण मल्टीटास्किंग करतो आणि मल्टीटास्किंग केली की आपल्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार येत नाही. ओके, तर काळजी करू नका. जे लोक वर्किंग आहेत त्यांना रेकॉर्डिंग मिळेल, पण काहीच लोकांना रेकॉर्डिंग आपण देणार आहे. सरसकट सगळ्यांना नाही मिळणार आहे. त्याच्या आज काहीतरी. तर आपलं सेशन कसं होणार आहे? पहिले शिकवायला सुरू करण्याच्या आधी आपण काय करणार आहे ते आधी समजून घ्या. या 10 दिवसांमध्ये आपण काय शिकणार आहे ते समजून घ्या आणि नंतर आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. ओके, सो सर्वांचं स्वागत करते आहे. आपला जो क्लास आहे त्याला वेळेवर अटेंड करायचं आहे. व्हिडिओ ऑन केला तर तुम्हाला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी आणि ऊर्जा तुम्हाला जाणवणार आहे. दुसरं महत्वाचं आहे की जीवनामध्ये अनेक साधू संत, अनेक महात्मे होऊन गेले. त्यांनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यांचं खूप सुंदर मार्गदर्शन आपल्याला मिळालं. पण आपले जीवन बदललं का? तर जीवन बदलण्यासाठी कुणाला ऐकणं किंवा कुणाचं चरित्र वाचणं महत्वाचं नाहीये. तर जीवन बदलण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमचं स्वतःची बदल करण्याची इच्छा आहे. तुम्ही आता या क्षणी इथे उपस्थित आहात याचाच अर्थ आहे की तुमची स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल करण्याची इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही इथे आहात. ओके, समजू शकते दुपारची वेळ आहे, काही लोक ऑफिसमध्ये आहेत, काही लोक दुसऱ्या कामात बिझी असतील, पण तरी देखील तुम्ही इथे आहात म्हणजे तो सकारात्मक बदल तुमच्या जीवनात घडवून आणण्याची तुमची इच्छा आहे. आणि मी ते प्रॉमिस करते की या 10 दिवसांमध्ये तुमच्या विचार आणि जी काही निगेटिव्हिटी आहे त्याला दूर करून आपण पॉझिटिव्हिटी मध्ये बदलणार आहे. आणि खरं म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्षणाला आनंदी जगायला शिकवणार आहे. पण ते मला ऐकल्याने होणार नाही. कशाने होणार आहे? मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात फॉलो कराल तेव्हा तो सकारात्मकतेचा बदल तुम्ही तुमच्या जीवनात अनुभव करू शकाल. आणि जर तुम्ही पेरणी करायला पाहिजे का, जे आहे पीक येईपर्यंत 3-4 महिने लागतात, तर हीच मेहनत जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये घ्याल तर तेव्हा तो सकारात्मकतेचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनात निश्चितच मिळणार आहे. पण यासाठी सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचे प्रयत्न सातत्याने तुमच्याकडून होणं तेवढंच गरजेचं आहे. ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ, हे वाक्य फिक्स करून घ्या. तुमचे प्रयत्न, तुमचे ऍक्शन तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणणार आहे. तर इथे उपस्थित 155 लोकांपैकी किती लोक ती ऍक्शन घ्यायला तयार आहेत माझ्यासोबत पुढचे 10 दिवस आणि त्या 10 दिवसांमध्ये सांगितलेला अभ्यास करायला तयार आहेत? उन्होंने टाईप करो मी. कारण इथे जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हली मी टाईप करता ते माझ्यासाठी नाहीये, त्या सूचना तुम्ही तुमच्या ब्रेन पर्यंत पोहोचवताय की तुम्ही तुमच्या जीवनात आनंदाची जबाबदारी घ्यायला तयार आहे. तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी सकारात्मक ऍक्शन घ्यायला तयार आहे आणि तुम्ही घेतलेलं हे डिसिजन तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणणार आहे. या 10 दिवसांमध्ये मी तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी तुम्ही दुसऱ्यांचा औरा बघायला शिकणार आहे. 7 चक्रांची एनर्जी बॅलन्स करायला शिकणार आहे. अन्न पाण्याची बदललेली चव तुम्ही अनुभवणार आहे पॉझिटिव्ह ऊर्जांनी. स्पर्शाच्या माध्यमातून
इतरांना हील करायला शिकणार आहे, स्वतःला हील करायला शिकणार आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं आनंदी राहायला शिकणार आहे. जर तुम्ही हे 10 दिवसांचं रेग्युलर सेशन अटेंड केलं तर एक सकारात्मकतेच्या नव्या ऊर्जांचा फ्लो तुमच्या जीवनात येणार आहे. आय प्रॉमिस. आजच सगळ्यांनी एक सेल्फी काढून घ्या आणि त्या सेल्फीमध्ये पुढच्या 10 दिवसांमध्ये किती आनंद वाढतो, किती सकारात्मकता वाढते यावर आपण स्टडी करणार आहे. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. कारण फक्त मला ऐकल्याने फरक पडणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्शन्स घ्यायचे आहेत. ओके. आता बघा, बऱ्याचशा वेगवेगळ्या एनर्जी मधनं तुम्ही आहात. सकाळपासनं आतापर्यंत जीवन जगत असताना काहीतरी निगेटिव्ह आपल्या आयुष्यात सकाळपासून कोणीतरी चिडचिड केली असेल, कोणीतरी रागवलं असेल. वेगवेगळ्या एनर्जीतनं आला आहात. सकाळपासनं जे काही तुम्ही लाईफ जगताय, कोणी खूप मस्त आनंदी असेल, कोणी खूप चिडचिड असेल, बरोबर आहे. तर या प्लॅटफॉर्मवर आल्यावर पहिले आपल्या त्या सर्व एनर्जी एकत्रपणे बॅलन्स करायच्या आणि जर त्या बॅलन्स झाल्या तर मग पॉझिटिव्हिटीचं जे बीज आपण पेरणार आहे, जो आनंदाचं नवीन बीज आपण लावणार आहे, त्याचं रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. हळूहळू येत राहायचं, डोकवून पाहायचं, चाललं जायचं, त्यांच्यासाठी क्लास नाही. दोज वर सिरियस. ठीक आहे. कारण क्लासमध्ये दररोज अटेंडन्स घेतले जाणार आहे. आता अटेंडन्स कसं, त्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्म दिला जाणार आहे आणि तो डे 1 टू डे 10 पर्यंत जे गुगल फॉर्म भरतील तो गुगल फॉर्म लाईव्ह सेशन मध्ये भेटणाऱ्या ग्रुपवर नाही. ठीक आहे. तो गुगल फॉर्म लाईव्ह सेशन मध्ये भेटणाऱ्या डे 1 टू डे 10 जे आपला अटेंडन्स तो केव्हा येईल, क्लासच्या इन बिटवीन केव्हा येईल, ठरलेला वेळ नाही की बा चला शेवटच्या 15 मिनिटं अटेंड करू आणि गुगल फॉर्म भरून आपण मोकळं होऊ, असं होणार नाहीये. त्याच्यातनं आपण लास्ट 10 डेजला लकी ड्रॉ काढणार आहे आणि त्या 3 लोकांना, जे 3 लकी ड्रॉ काढणार आहे त्यांना आपलं पुढचं सेकंड लेवल आणि थर्ड लेवल गिफ्ट म्हणून भेटणार आहे. बाकीच्यांसाठी ऍडमिशन. डे 10 ला आपण एक लकी ड्रॉ काढणार आहे आणि त्याच्यात त्यांना सेकंड लेवल आणि रेकीचा मास्टर लेवलचा जो आपला जी काही फी राहील बाकीच्या सगळ्यांसाठी, त्या लकी 3 लोकांना क्लासमध्ये ते सेकंड लेवल आणि थर्ड लेवल ऍज अ गिफ्ट म्हणून भेटेल. पण त्याच्यासाठी 10 दिवस गुगल फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्या 10 दिवसाच्या गुगल फॉर्मवर तुमचं एक लकी नाव काढलं जाईल, रॅन्डमली कुणाचंही असेल, आणि त्या नावानुसार त्या लोकांना पुढचे सेकंड लेवल मास्टर लेवल माझ्याकडनं पूर्णपणे गिफ्ट राहील. म्हणजे जी काही बाकीच्यांसाठी फी राहील तो क्लास तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. ओके. त्यासोबत अजूनही काही जे लोक रेग्युलर राहतील त्यांना बऱ्याचशा गोष्टी आपण देणार आहे. तर रेग्युलर असणं खूप महत्वाचं आहे. अटेंडन्स सगळ्यात महत्वाचं आहे आणि फक्त अटेंडन्ससाठी बसू नका. तर काहीतरी सकारात्मक बदल आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला इथे बसायचं आहे. ओके. चलो, सो लेट्स स्टार्ट. सुरू करायचं. तयार हो. पक्का. चला. ओके. सगळ्यात पहिला मुद्दा पुढच्या 5 मिनिटात. आजचा विषय आहे तुम्हाला भाग्यशाली बनवणं. आजचा विषय आहे तुम्हाला भाग्यशाली बनवणं. तर पुढच्या 10 मिनिटामध्ये मी इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला भाग्यशाली बनवणार आहे. प्रत्येक व्यक्तीला काय करणार आहे आपण? भाग्यशाली बनवणार आहे. रेडी आहात ना मग भाग्यशाली बनायला? चलो, ग्रेट. चला, डोळे बंद करा. कारण आपण वेगवेगळ्या एनर्जी मधनं इथे आहोत. इतरत्र दुसरे काम करून या क्लासला येऊन बसलेले आहोत. जर या क्लासमध्ये आपल्याला जास्तीत जास्त लाभ घ्यायचा असेल तर एका एनर्जीवर स्वतःच्या मनाला सेंटरमध्ये ठेवणं गरजेचं आहे. पाठीचा कणा ताठ, डोळे बंद. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना, आराध्यांना मानताय त्यांना आवाहन करा
कल्पना करा की त्यांचा कृपा आशीर्वादाचा हात, ज्या दिव्य ऊर्जा आज आपण शिकणार आहोत इथून पुढे 10 दिवसात, त्या ऊर्जांसोबत तुमच्या ईश्वर गुरूंचा आशीर्वाद तुमच्या जीवनात आहे. आजपासून जोही श्वास आपण घेणार आहे त्या श्वासांसोबत आज आपण एक एनर्जी जोडतोय. ती एनर्जी म्हणजे येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता काढून घेतोय. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता काढून घेतोय. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपल्याला प्राप्त होत आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपल्याला प्राप्त होतं. दोन्ही हात जोडून ईश्वराला प्रार्थना करा की आजपासून तुम्ही या दिव्य ऊर्जा ग्रहण करत आहे. त्या ऊर्जा शक्तींसाठी प्रत्येक श्वासासोबत तुमच्या ईश्वर गुरूंचा आशीर्वाद प्रत्येक क्षण तुमच्या सोबत आहे. प्रत्येक क्षण तुमच्या सोबत आहे. तुमच्या श्वासासोबत जेही सकारात्मक अफर्मेशन तुम्ही घ्याल त्यासाठी तुम्हाला अखंड ब्रह्मांड आणि ईश्वर गुरु तथास्तु म्हणत आहे, तथास्तु म्हणत आहे, तथास्तु म्हणत आहे. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आता आपण एका ऊर्जेसोबत सेंट्रलाइज झालो आहे. आता आपण तयार आहोत जीवनाला सकारात्मकता आणि आनंदाशी जोडण्यासाठी. या 10 दिवसांमध्ये जीवनामध्ये ज्यांनी प्रयत्न केला त्यांना मॅजिकल सकारात्मक बदल अनुभवता येणार आहे. मॅजिकल सकारात्मक बदल तो यासाठी की एखाद्याचं आपण हिलिंग करणार किंवा जे आपण सामूहिक हिलिंग करणार त्यात तुमचे जुने असलेले शारीरिक व्याधी आणि दुखणं कमी होते. आयुष्यात असलेला कंटाळा, दुःख आपण दूर करू शकतो. पण त्यासाठी तुमचा सकारात्मक अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाचा ठरणार आहे. रेकीला शिकताना किंवा माइंडवर काम करताना आपल्याला स्वतःवर क्वेश्चन मार्क लावायचा नाही. ऐसा भी होता है क्या म्हणण्यापेक्षा हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो असं म्हणून जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा रिझल्ट येणार आहे. कारण परिस्थिती ही आपल्या हातात नाही आहे की आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे, काय नाही आहे. एव्हरीथिंग बाय हिज विल. पण त्या ईश्वराला जर तुम्ही सातत्याने नकारात्मकता सांगितले तर तो फक्त तथास्तु म्हणतोय. ब्रह्मांड हा तथास्तु म्हणतो. पण आता जर मी इथे विचारलं की किती लोक असे आहेत जे सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या एनर्जी 3 ठिकाणी असतात. सायली मॅडम अनम्यूट करा. कुठून आहात मॅडम ते सांगावे. मी अमरावतीवरनं आहे. पण मी US ला असते सध्या. वेकेशन साठी आली होती इकडे. ओके, चला स्वागत आहे आपलं. तर बघा, आपण थँक्यू. सकाळपासून रात्रीपर्यंत जे जीवन जगतो हे जीवन जगण्यात आपल्या माइंडमध्ये किती थॉट्स, म्हणजे जर आपल्याकडे 60 बिलियन थॉट्स जर माइंडमध्ये येत असतील तर किती थॉट्स हे पॉझिटिव्ह येतात आणि किती थॉट्स हे निगेटिव्ह येतात. रेशो काय आहे सायली मॅडम सांगा, एक अंदाजे रेशो सांगा की थॉट्स पॉझिटिव्हचं पर्सेंटेज जास्त आहे की निगेटिव्हिटीचं. 90% निगेटिव्ह, 10% पॉझिटिव्ह. ग्रेट. एक्सेप्ट करना भी मुश्किल है लोगों के लिए कि हम नकारात्मक सोचते. आता बघा, जिथे वास्तू तथास्तु म्हणत असेल किंवा अखंड ब्रह्मांड तुम्हाला
तथास्तु म्हणण्यासाठी बसलेलं आहे. आणि ते तथास्तु होत असताना जर आपण सतत जीवनातल्या निगेटिव्हिटीकडे फोकस करत असेल, आपलं अफर्मेशन चुकीचं राहत असेल, तर आपल्या जीवनाला रिझल्ट कसा मिळेल? सो आपल्याला विचारांवर काम करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला आदर्श मोटिवेशनल स्पीकर जर कोणी यासाठी असेल, मार्गदर्शक कोणी असेल, तर तो म्हणजे शेतकरी. शेतकरी काय करतो बघा, त्याला माहिती असतं की त्याला गव्हाचं पीक काढायचंय, तो गव्हाचं बी लावतो. येस ऑर नो? मला व्हॉलेंटियर लागतील. शाली मॅडम तुमचा माईक ऑन करा. गव्हाचं पीक काढायचंय तर गव्हाचं बी लावेल. त्याला हो. भात लावायचं आहे, तर भाताचं म्हणजे तांदळाचं पीक करायचं आहे, तर अच्छा. तो त्याचं बी लावेल. राईट. आंब्याचं झाड लावायचं आहे तर आंब्याचं बी लावेल. बरोबर? करेक्ट. त्याला पेरणी करावी लागेल. आणि पेरणी केल्यानंतर जर चुकून गव्हाचं बी पेरल्यानंतर त्याच्या आजूबाजूला तण उगवले, तर तो तण ते काढून टाकतो आणि त्या जे बी त्यांनी लावलेलं आहे त्याला तो सुरक्षित करतो. बरोबर आहे? पण मनुष्याचं बरोबर. याच्या उलट आहे. म्हणजे शेतकऱ्याला तरी ते कळतं, पण मनुष्य जो सुशिक्षित आहे त्याच्या जीवनात काय गडबड चालू माहितीये का? त्याला पाहिजे जीवनात 5च गोष्टीची गरज आहे माझ्या मते, जो काही माझा अनुभव आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टींची पेरणी प्रत्येक व्यक्तीला जीवनात करायची आहे. बरोबर आहे? आणि तो याच्यासाठी प्रयत्न करतो, पण चुकून त्याच्या जीवनात दुःख, कष्ट, अनारोग्य अशा जर काही समस्या, अपयश सारख्या समस्या आल्या, तर त्याचा फोकस 24 अवर्स कुठे जातो? निगेटिव्हिटी. निगेटिव्हिटीकडे. म्हणजे जे त्याला पाहिजे असतं ते सोडून त्याचा फोकस दुसरीकडे जातो. म्हणजे मग आता एक म्हण आहे ना, बोये पेड़ बबूल का आम कहाँ से खाए. जर तुम्हाला आंबे खायचे तर आंब्याचेच झाड लावावं लागेल ना. त्याच पद्धतीने जीवनात सुख पाहिजे तर आजपासून सुखाची पेरणी करायची आहे. आणि चुकून जर दुःख, कष्टाचे तण आले तर त्याला उपटून काढायचं आहे. आपण काय करतो? कुरवाडत बसतो. मेरे जिंदगी में कितना गम है. ऐसे 10 लोग मिलेंगे आपके आजू बाजू में जो जिंदगी के गमों को सुना, लोगों को कोई मिला. अगं बाई, माझे गुडघे खूप दुखतात, माझ्या जीवनात एवढं टेन्शन आहे, माझ्या जीवनात, सॉरी, कट 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 डिलीट, हे मोटिवेशन माझ्यासाठी नाहीये. कट 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 डिलीट डिलीट डिलीट. पण लोक असं करतात की नाही करत, सायली मॅडम सांगा. अपने हो, आजू अगदीच. मी स्वतः रहने वाले लोग अपने जीवन के दुखों की गिनती करते हैं. मग जर सतत सतत, एनर्जी सायन्सचा नियम काय, जिथे तुमचा फोकस जातो तिथे तुमची एनर्जी जाते. आणि एनर्जी जर जीवनातल्या सतत सतत दुःख आणि प्रॉब्लेमवर जाईल, तर तुम्ही मोठं कशाला करताय? कळत न कळत प्रॉब्लेमला. मग तुम्हाला प्रॉब्लेमला मोठं करायचं आहे की जीवनातल्या आनंदाला मोठं करायचं? चॉईस कुणाची आहे? ऍक्सेप्ट करा, आमची चॉईस आहे. आणि दुसरी गोष्ट अजून महत्वाची असते, आपण तर असे 2-4 लोक ठरवून टाकलेले आहे की माझ्या जीवनात काही दुःख झालं तर कोणीतरी जबाबदार आहे की नाही हो सायली मॅडम? अगदीच. बरोबर. कोणीतरी जबाबदार, आपण कधी जबाबदार नसतो. कोणीतरी जबाबदार आपण करून ठेवलेलं आहे. मग जोपर्यंत मग जर दुसरा व्यक्ती जबाबदार ठरवून जर तुमचे आतापर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते, मग आजपर्यंत झाले का नाही? जर तुम्हाला खरोखर तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे, तर टेक युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे? समजा आता आमच्या संपदा मॅडम आहे, संपदा मॅडमला वजन कमी करायचं आहे आणि त्यांच्या वाटणीचा डाएट त्यांनी त्यांच्या हसबंड कडनं करून घेतला, तर त्यांचं वजन कमी होईल का? काय सायली मॅडम, पॉसिबल आहे का? नाही, शक्य नाही. मग संपदा स्वतः मॅडमला करा. वजन कमी करायसाठी जो काही डाएट आहे, जो काही लाईफस्टाईल चेंज आहे, तो त्यांनाच करावा लागेल. और हम क्या बरोबर. करते हैं, जिम्मेदारी उठाने को तैयार नाही, जबाबदाऱ्या झटकायला सुरुवात करतो. आणि हळूहळू याच जबाबदाऱ्या झटकत गेल्यामुळे काय होतं, आपला फोकस हळूहळू पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह मध्ये जातो आणि व्यक्ती मग डिप्रेशन, एन्झायटी, आजार यांना बळी पडतो. जीवनामध्ये सुख पाहिजे, मग सुखाची पेरणी कशी करायची ते आपण या 10 दिवसांमध्ये शिकणार. ओके, चला आता मला असा व्यक्ती पाहिजे जिसको लगता है मेरे जिंदगी में बहुत गम है. मी त्याला 5 मिनिटात भाग्यशाली बनवून देणार आहे. कितने लोग हैं जिनको लगता है मेरे, एक व्यक्ती
चला, असे तयार नाही होणार. हँड रेज करा, हँड रेज. जिनको लगता है मेरी जिंदगी में. ठीक आहे. चला, सॅमसंग म्हणून जॉईन झालेल्या एक मॅडम अजून एक दिसले होते मला. कोण होतं? वैदेही मॅडम. व्हिडिओ ऑन करावा लागेल, व्हिडिओ बंदवाल्यांची मी बोलत नाही. अजून कोण आहे? कोण आहे, कोण आहे? पटकन पटकन, वेळ नाही आपल्याकडे. नाव काय मॅडम तुमचं? अश्विनी कुठून बोलताय? डोंबिवली. डोंबिवली. ओके मॅडम, मी तुम्हाला 5 करोड देणार. तुम्हाला भाग्यशाली बनव. जर मी बनवू नाही शकली तर, बरं, बनवण्यासाठी नाही देणार आहे. जर पुढच्या 5 मिनिटात मी तुम्हाला भाग्यशाली बनवलं नाही तर माझं 5 करोडचा चॅलेंज तुमच्यासाठी. ठीक आहे. चला, सुरुवात करूया. नाव काय मॅडम तुमचं? अश्विनी पवार. अश्विनी पवार. चला, भाग्यशाली बनण्यासाठी बघा आता किती लोकांचे मेसेज येतात की मी तयार आहे, मी तयार आहे 5 करोडसाठी. चला, अश्विनी पवार मॅडम मुंबईवरनं आहेत. त्यांना पुढच्या 5 मिनिटामध्ये मी भाग्यशाली बनवणार आहे. ठीक आहे. आणि जरी मी अश्विनी मॅडमशी संवाद साधत असली तरी सुद्धा हे प्रश्न प्रत्येकासाठी आहे. प्रत्येक जणाला या पुढच्या 5 मिनिटामध्ये 191 लोकांना मी भाग्यशाली बनवणार आहे. पुढच्या 5 मिनिटामध्ये चॅलेंज आहे. ओके, चॅलेंज स्वीकारलेला अश्विनी मॅडमनी. स्वागत आहे अश्विनी मॅडम. मॅडम, तुम्ही ज्या घरात आता सध्या राहताय ते स्वतःच आहे, भाड्याचं आहे? भाड्याचा आहे. या जगामध्ये असे किती लोक आहेत जे, आणि जगाचं सोडा, आपल्या भारतामध्ये किती लोक आहेत ज्यांना रात्रीचं शेल्टर नाहीये, डोकं झाकायला घर नाहीये? किती आकडा असेल? खूप आहे, खूप असेल, मग तुम्हाला काउंट नाही करू शकत. भाड्याचं घर आहे म्हणजे तुम्ही त्या सगळ्या लोकांच्या स्वप्नातलं जीवन जगताय की ज्यांना वाटतं की रात्री एक डोकं म्हणजे शांत निवांत झोपायसाठी घर असावं. भाड्याचं असेल, एक खोलीचं असेल तरी चालेल. बरोबर आहे? येस. मग हो. त्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात का? हो आहे. चला, पहिला मुद्दा मॅडमला पटला. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर काय आहे? हा, 2 व्हीलर आहे. 2 व्हीलर आहे. मॅडम, या जगामध्ये किती लोक आहेत ज्यांना ते सायकल सुद्धा घेऊ शकत नाही? खूप आहेत. अशा सगळ्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात. हो. या जगामध्ये असे किती लोक आहेत ज्यांना पाय असून चालता येत नाही किंवा काहींना पायच नाही आहे? अशा भरपूर सर्व आहे. लोकांपेक्षा तुम्ही हो. भाग्यशाली आहात. हो. हो. यात जगांमध्ये किती लोक आहेत ज्यांना डोळे नाहीये? डोळे असून बघता येत नाहीये, कान असून ऐकता येत नाहीये, तोंड असून बोलता येत नाहीये, हात पाय काम करत नाहीये. या सर्व लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात का? हो. या पृथ्वीवर म्हणजे भारतात आता जे वाढलेलं वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम, आपल्याला आपलं म्हणायला एक व्यक्ती, 2 व्यक्ती जरी घरात असेल तर आपण भाग्यशाली हो. आहे. हो. रोज रात्री उपाशीपोटी झोपणाऱ्या लाखो लोकांपेक्षा जर आपल्याला रात्री पोटभर अन्न मिळत आहे, काय आपण भाग्यशाली आहात? हो, भाग्यशाली. मग अशा, आज जर आपण हा आकडा मोजला, सगळं कॅल्क्युलेट केलं आणि आकडा मोजला तर करोडो लोकांपेक्षा अश्विनी मॅडम तुम्ही भाग्यशाली आहात. मग आजपासून अश्विनी मॅडम स्वतःबद्दल काय म्हणेल? पॉझिटिव्ह, मी भाग्यशाली आहे. रोज सकाळी उठल्यावर इथे उपस्थित 190 लोकांनी हृदयावर हात ठेवून स्वतःला सांगायचं आहे, पहिलं वाक्य, मी भाग्यशाली आहे. कारण अशा हजारो लाखो लोक आहेत, करोडो लोक आहेत ज्यांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय. कित्येक लोकांच्या स्वप्नातलं जीवन, जे डोळे असून पाहू शकत नाही, कान असून ऐकू शकत नाही, तोंड असून बोलू शकत नाही, हातपाय ज्यांचे काम करत नाहीये, ज्यांना अंगभर घालायला कपडे नाहीये, झोपायला रात्री घर नाहीये, पाय नाहीये चालायला, अशा कितीतरी लोकांपेक्षा जर आपण भाग्यशाली आहे. म्हणून आजपासून पहिला नियम, पहिला फोकस काय आहे त्याच्याकडे बघा, काय नाही आहे. तर प्रॉब्लेमवर जर फोकस केला ना, मला एक वाक्य खूप गमतीदार भेटला बघ त्याच्यासाठी. प्रॉब्लेमवर फोकस केला म्हणजे बहुत अगर हम बारीकी से देखे तर महिलांच्या चेहऱ्यावर मिशी दिसते ना. आपण आपल्या जीवनातल्या प्रॉब्लेमला एवढं बारकाईने पाहतो, पाहतो की नाही पाहत? बारीक ऐसे हो. देखे
तर महिलांच्या चेहऱ्यावर मिशी दिसू शकते की नाही? मग हो. एवढ्या बारकाईने प्रत्येक गोष्टीला बघायची गरज आहे का? मग नाही. आजपासून जीवनाला वर्तमानामध्ये, ठीक आहे, आनंदी जगायचं आहे. तर माझ्या मते अश्विनी मॅडम म्हणा, भाग्यशाली आहात तुम्ही. येस, मी भाग्यशाली आहे. चला, 5 करोड पेक्षा भाग्यशाली आहात की नाही तुम्ही बघा. हो. आयुष्यात येणाऱ्या असणाऱ्या पैशापेक्षा आपल्याला काय वाटतं ना, एखादा बंगला आहे, तिथे राहणारा व्यक्ती खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे मस्त मर्सिडीज दिसून राहिली, अंगणामध्ये फॉर्च्युनर दिसून राहिली, तो पण त्याला रात्रीची झोपच येत नाही, झोपेसाठी गोळ्या घ्याव्या लागतात. त्याच्यापेक्षा एखादा दगडाची उशी घेऊन झोपलेला व्यक्ती बघा, निवांत झोपलेला असतो. आणि म्हणून सुखाची कन्सेप्ट ही वर्तमानातल्या क्षणांना तुम्ही कसं एक्सेप्ट करता, त्याच्यावर तुमचं जीवन राहणार आहे. आता दुसरी गोष्ट, समजा अजून मला एक व्हॉलेंटियर पाहिजे. आता चला, सगळ्यांनी ज्यांना ज्यांना माझा मुद्दा पटला त्यांनी पटकन मी भाग्यशाली टाईप करा पटापट. मी भाग्यशाली टाईप करा. बरं, किती लोकांना मुद्दा पटला त्याच्यावरनं कळेल मला की अजूनही अभागे लोगों की कितनी संख्या बची है. यस, ग्रेट. बरं वाटलं की जेव्हा तुम्हाला या गोष्टी पटतात, कारण कसं असतं, जीवन खूप आनंदी आहे. आता दुसरी गोष्ट, मला अजून दुसरे पाहिजे आता व्हॉलेंटियर. कोण व्हॉलेंटियर बनणार? दुसरा मुद्दा पटवण्यासाठी पहिले तर आपण भाग्यशाली बनलोत आज. दुसऱ्या मुद्द्यासाठी कोण व्हॉलेंटियर बनणार? रेज युअर हँड. पटापट पटापट. चला, पुढची ऑफर त्यांच्यासाठी आहे. मग स्वतःहून पुढे यायचं म्हणजे मला छान वाटतं. कोण करेल? भाग्यशाली तर झाले, त्याच्या पुढे आहे ना काहीतरी. अमृजा मॅडम, चला मी सिलेक्ट करते. अनम्यूट करा बरं. कुठून आहात अमृजा मॅडम? मी सांगलीवरून. सांगलीवरून. चला, स्वागत आहे आपलं. आताचा थँक्यू. मुद्दा तुमच्यासाठी आहे तो असा, जिवंत आहात? गॅरंटी आहे? स्वतःच्या हृदयाला हात धरून विचारा. हो. पक्क? हो. आता मी म्हणते म्हणून तरी एक श्वास घ्या, प्रत्येकाने घ्यायचा यांच्यासोबत. एक श्वास घ्या, एक श्वास सोडा, परत एक श्वास घ्या, परत एक श्वास सोडा. चला, घेतलेले 2 श्वास, त्याला लागलेला वेळ वापस आणा. नाही. मॅडम, मग वर्तमानात जगताना तुम्ही किती मागे तुमच्या जीवनात कोणी काहीतरी कितीतरी वर्षाआधी काहीतरी चुकीचं केलेलं असतं, त्याला तुम्ही आजही डोक्यात ठेवलाय की नाही? हो. कुणी काहीतरी चुकीचा शब्द बोलला असेल, कुणीतरी तुमच्याशी वाईट वागला असेल, काहीतरी चुकीचं ज्यांनी इंटेन्शन दिलं असेल, त्या व्यक्तीला तुम्ही डोक्यात ठेवलेलं आहे. ठीक आहे? एक तर अशा गोष्टींमध्ये जगतो आपण सकाळपासून रात्री. दिवसभरामध्ये जे काही वाईट होतं म्हणजे घडलं ते निगेटिव्ह जास्ती आठवतं आपल्याला. किंवा मग आता बसल्या बरोबर. समजा अमृजा मॅडम, तर भविष्यात मला हे करायचं आहे, हे केल्याने ते होईल, ते केल्याने ते होईल, असा विचार करत आहे. बरोबर. पण जीवन कुठे चालू आहे ना? पास्टच्या क्षणांना तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी बदलू शकत, घेतलेला एक श्वास तुम्ही आणू नाही शकत. मग गेले वर्ष, आयुष्यातले वर्ष जेव्हा गेलेले आहेत, जैसे गए जैसे थे जैसे वो खतम हो गए, त्याला तुम्ही बदलू शकत नाही. कोणीतरी आहे का इथे पास्ट बदलू शकण्याची क्षमता असलेलं? आहे का सांगा. जर कोणी तुमचा पास्ट बदलू शकत नाही, मग त्याच्यावर किती वेळाने ऊर्जा वाया घालवणार? गरज बरोबर. ज्या गोष्टीचं मंथन करून करून तूपच निघणार नाहीये, वर लोण्याच्या गोळाच तयार होणार नाहीये, त्या गोष्टीचं मंथन करायचं नाही. दुसरा नियम आजपासून, ज्या गोष्टीला विचार करून करून काहीच निघणार नाहीये, त्या गोष्टीचा विचारच करायचा नाही. दुसरी गोष्ट, आता समजा अमृजा मॅडम, तुम्ही भविष्याचं खूप प्लॅनिंग करून राहिली, ये करना है, वो करना है, ऐसा करना है, वैसा करना है, हयाली पुलाव. एक्चुअल में एक्शन ही नहीं हो रहे, तो रिजल्ट आएंगे क्या? नाही. मग जीवन कुठे? वर्तमानाच्या या क्षणांमध्ये आहे. आणि वर्तमानाच्या क्षणांना जशी एनर्जी द्याल तसंच तुमचं जीवन होणार आहे. आता मुलं किती आहेत मॅडम तुमच्याकडे? एक मुलगा आहे. एक मुलगा आहे. किती वर्षाचा आहे? 6.
6 वर्षाचा, आता शाळेत जात असेल, बरोबर आहे. आता जर मुलगा स्कूलमध्ये जातोय आणि तुम्ही त्याला जिद्द पकडली की तो 90% घेतले पाहिजे, पण 95% घेतले पाहिजे, कितीही तुम्ही प्रयत्न केले तर त्याचे पेपर कोण लिहिणार आहे? तोच स्वतः. मग त्याच्या आपण काय समजतो, वी आर द ओनर ऑफ अवर चिल्ड्रन, आपण आपल्या मुलांचे मालक आहे. मला सांगा, आपल्या हाताचे 5 बोट सारखे नाही आहे, बरोबर आहे. बरोबर. 5 बोट सारखे नाही आणि आपण आपल्या मुलांना बदलवण्यासाठी एवढा अट्टास, एवढे प्रयत्न करतो. आणि खरोखर जर आई वडिलांच्या मनाने मुलं घडले असते तर मग आजच्या ह्याच्यातला प्रत्येक व्यक्ती डॉक्टर, इंजिनियर घडला नसता का? किंवा जे पाहिजे प्रत्येक व्यक्ती सारखा आहे का? व्यक्ती नाही. बदलला, तिथे एनर्जी बदलली, पण आपण जितका प्रयत्न त्याला मोल्ड करायचा करू तेवढेच प्रॉब्लेम आपण क्रिएट करू. त्याला एक स्वतंत्र अस्तित्व आहे आपण मानतच नाही. ज्या पद्धतीने आपण मुलांना नाही समजत ना. प्लस आता सगळ्यात महत्वाचं जीवन कुठे आहे मग? पहिला दुसरा मुद्दा काय आपला? वर्तमानात आहे. पहिला आपण भाग्यशाली आहे शिकलो. वर्तमान. दुसरा मुद्दा काय? जीवन वर्तमानाच्या या क्षणांमध्ये आहे. वर्तमानाच्या क्षणांना जशी एनर्जी द्याल त्याच्याच वर चुंदन. समजा आज अमराजा मॅडम दिवसभर मस्त आनंदी जगल्यात, आनंदी त्यांनी ठरवलं की आज तो मैं गुस्सा नाही करूंगी, आज मी बिलकुल फ्रेश माइंडनी राहणार आहे, तर मग आजच्या दिवसाच्या तुमच्या आठवणी कशा राहतील? फ्रेश. चांगल्या राहतील, बरोबर. चांगल्या आजचं राहतील. तुम्हाला वाईट वाटेल का? किंवा आज तुम्ही फुल एनर्जीने काम केलं तर निश्चितच याचा सकारात्मक रिझल्ट भविष्यात दिसणार आहे. बरोबर. म्हणजे मग काय आहे, प्रत्येक क्षण वर्तमानात कसं राहायचंय? पॉझिटिव्ह. आनंदी. कारण कसंही नाही. जगलात तरी क्षण संपणार आहे. मग त्याला आनंदाने जगायचं आहे की रडत रडत जगायचं? चॉईस आपली आहे. मग आजपासून इथे उपस्थित आपली. प्रत्येक व्यक्ती कसा जगेल? आनंदाने जगेल. मला प्रॉमिस करा, किती लोक प्रॉमिस करत आहे की वर्तमानाच्या क्षणांमध्ये आनंदी राहणार आहे? येस और नो? आज से आप हर क्षण वर्तमान में क्या रहने वाले हो? आनंदी रहने वाले हो, सुखी रहने वाले हो. काय? पैशानी वस्तू घेता येतात, सुख मनामध्ये निर्माण करावं लागतं. आता तिसरी महत्वाची गोष्ट, ठीक आहे, आपला क्लास म्हणजे कीर्तन नाही आहे. 10 दिवसाचं भागवत म्हणजे 8 दिवसाचं भागवताचं आपलं 2 दिवस जास्ती आहे. रोज यायचं, मान डोलवट डोलवट ऐकायचं आणि विसरून जायचं. याच्याने भलं होणार आहे का? नाही. ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. मी पहिलेच सांगितलं, मी सांगितलेल्या गोष्टी जेव्हा तुमच्या कृतीमध्ये येतील तेव्हाच याचा रिझल्ट येणार आहे. तेव्हाच तुम्ही लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक करू शकणार आहे. चला, तर त्यानंतरचा मुद्दा, पहिले आपण भाग्यशाली झालो, दुसरं वर्तमानात जगायला शिकलो. आता तिसरा मुद्दा, व्हॉलेंटियर पाहिजे मला, दोघी जणी. कोण होणार? चला, सायली मॅडम तुम्ही अनम्यूट करा. आणखी और कोण होगा? नवीन पैकी पाहिजे आपल्याला. लेट मी चेक. ओके, निशा महाजन मॅडम अनम्यूट करा. चलो, आपण काय केलं? माइक ऑन करा पटकन. निशा मॅडम, सायली मॅडम ने केलेला आहे, तुम्ही माइक ऑन करा. अब देखो हमने क्या किया, विशेषतः महिलांनी आपल्या आनंदाचे रिमोट दुसऱ्यांना दिलेले आहेत. आपल्या आनंदाचे रिमोट काय सायली मॅडम? दुसऱ्यांना वाटलेले आहेत. जर समजा तुमच्या अहोंनी बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी विसरले, काय होतं? सायली, रागा होतो. काय होतं? मी तर सिंगल आहे सध्या, माझं लग्न नाही झालंय, सो आय डोंट नो. महाजन मॅडम सांगा. अहोंनी जर बर्थडे रागा होतो मॅडम. काय होतं म्हटलं? चिडचिड होते की कसं काय विसरले. चिडचिड होते. ओके, त्याच्यानंतर मला सांगा आता महाजन मॅडम, तुमचा हा प्रॉब्लेम मी कायमस्वरूपी सोडून दिला असतं, ही चिडचिड कायमस्वरूपी कमी करून देते आता पुढच्या काही मिनिटांमध्ये. ठीक है, आप कंप्लेंट करना भूल जाओगे. ठीक है, रेडी आहात? ठीक. ओके, चल. ओके. तर हो. आता निशा महाजन मॅडम, कुठून आहात मॅडम तुम्ही? अमरावती. अमरावती. ओके, स्वागत आहे आपलं. तर आता तुमचा प्रॉब्लेम नेहमीसाठी, अहोंनी जर बर्थडे विसरला, अमराजा मॅडम तुम्ही पण अनम्यूट करू शकता, कारण मला 2 पार्टिसिपेंट पाहिजे होते. सायली मॅडमचं जरा
मॅरेज झालेले नाही तर त्या या प्रश्नांसाठी उत्तर देण्यास नाही आहे. तर तुमचं सांगा, जर अहोंनी बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी विसरले तर काय होतं? राग येतो खूप. बरोबर आहे. आता इतर वेळी जेव्हा तुमच्या घरी पाहुणे येतात किंवा मुलांचा बर्थडे असतो, तर काय बनवायचं, कुठं जायचं, काय आणायचं हे कोण ठरवतं? मी मीच ठरवते. एखाद्या वेळेस लग्नाला जायचं, अखेर कुणाला काय न्यायचं कोण ठरवतं? मी मीच ठरवते. मग इथे तुम्ही काय केलेलं आहे? परत आनंदाची चाबी, आनंदाचा रिमोट वाटून ठेवलेला आहे. का बरं? जर पूर्ण कुटुंबामध्ये, नात्यांमध्ये जर काही कार्यक्रम असला तर तुम्ही डिसिजन घेता. एरवी स्वतःसाठी साड्या किंवा गिफ्ट किती घेता? स्वतःसाठी कपडे किती खूप घेता? खूप स्वतःचा विचार कमी, दुसऱ्यांचा जास्त असतो माझा. नाही, पण तरी का स्वतःसाठी काही तर शॉपिंग होते वर्षभरात. हो हो हो, किती नक्की घेते? नक्की. एखादा ड्रेस तर घेता ना? नाहीये, एखादी साडी तर हो घेता. हो निश्चित, म्हणजे तेवढा हो अधिकार हो तुम्हाला आहे. मग जो दिवस तुमच्या आयुष्यातला महत्वाचा आहे, कसं आहे ना, तारखा लक्षात ठेवणं नॅचरली महिलांच्या नेचरला जमतं, पुरुषांना जमत नाही. फार कमी पुरुष असतात ज्यांना डेट लक्षात राहतात. तो त्यांचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, की त्यांना नाही आठवत राहत. जशा जेवढ्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवता एक महिला म्हणून, तसं पुरुषांना नाही जमत. पण आपण काय करतो? अपेक्षा करतो. मग अपेक्षा केली, बरोबर. जी महिला, मला सांगा, त्या वर्षातला तो वाढदिवस किंवा ती अॅनिव्हर्सरी तेव्हाच येणार आहे, परत रिपीट होऊ शकते का? मग त्याला सेलिब्रेट करायचं ठरवून जर तुम्ही गाल फुगवून, नाराज होऊन घरात बसला, काय होणार आहे? दिवस तो जाणार. दिवस निघून तिला जाईल. त्या वर्तमानातल्या क्षणांना स्पॉइल केलं. मग त्याची आठवण, जसं अमराजा मॅडम मगाशी बोलली, त्याची आठवण कशी राहील? तो दिवस तुमच्या लक्षात कसा राहील? चिडचिड, रागीट. बरोबर आहे. वाढ. तर आणि त्याच्यामुळे आपल्या बरं. प्रत्येक व्हायब्रेशन, म्हणजे मला सांगा, तुमच्या बोटाला जर पोळी लागता शेकताना चटका बसला तर त्या चटक्याचे व्हायब्रेशन पूर्ण शरीरभर पोहोचतात. बरोबर. हो. हो मग हे जे नकारात्मकतेचे बीज, तुम्ही चिडचिडीचे, रागाचे बीज तुम्ही शरीरात पेरले, त्याचं पूर्ण व्हायब्रेशन खराब केलं की हेच तुमच्या आजारांना कारण बनतात. हो तुमच्या एका दिवसाच्या चिडचिडने पूर्ण घराचं व्हायब्रेशन चेंज होतं, वास्तू तथास्तू म्हणत असते. नक्की. बरोबर आहे. ब्रह्मांड बरोबर. तुमच्यासाठी तथास्तू म्हणायला बसलेला आहे आणि तुम्ही सतत म्हणता मेरे काय जिंदगी में, त्या नकारात्मकतेमध्ये हसबंड बद्दल ज्या एनर्जी नाही जायला पाहिजे त्या विचारांच्या माध्यमातून जातात, मनातल्या मनात चुकीच्या शब्दांच्या माध्यमातून जातात. मग बरोबर कळत नकळत आपण बरोबर. एका छोट्याशा क्षणासाठी जो बरोबर. आपण वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करू शकतो. सो आजपर्यंत जसं तुम्ही स्वतःसाठी इतर वेळी गिफ्ट घेता, स्पेशल गिफ्ट बर्थडेला आणि अॅनिव्हर्सरीला घ्यायला चालू करा. अॅनिव्हर्सरीला 2 गिफ्ट घ्यायचे, स्वतःसाठी आणि हसबंडसाठी, आणि बर्थडेला स्वतः. तेवढी आज 100 रुपये जरी एका महिलेने बाजूला केले ना, तरी सुद्धा ती एक सेलिब्रेशन परता पैसा वर्षाचा जमा करू शकते. एवढा अधिकार तिच्याकडे आहे. म्हणून क्षणांना कसं जगायचं हे मैत्रिणींनो आपल्याच हातात हो आहे. काय वाटतं अमराजा मॅडम? बरोबर. आज के बाद बरोबर. दुखी होंगे या सेलिब्रेशन करोगे खुद? चला हो, मी पार्टी प्लॅन केली आपल्या सेलिब्रेशन. अॅनिव्हर्सरीची. आज आपण या हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवायला जाणार आहे. क्या करोगे आज के बाद? नक्की येस. कि नक्की. वही नक्की. धोना वही धोना, बिल्कुल टेन्शन लोगे. सो आज जीवन खूप सुंदर आहे, त्याला फक्त थोडं वेगळ्या पद्धतीने मोल्ड केलं ना, तर जसं मंथन केल्यावर त्या ताकातनं लोणी वर येतं ना, तसा जीवनाचा आनंद बाहेर काढू शकाल. फक्त दृष्टिकोन मात्र सकारात्मक बदलायचा आहे. किती मैत्रिणी आज तयार आहे की आज से आप वो छोटे से गिफ्ट के लिए निर्भर नहीं रहोगे, तुम्हीच आहात तुमच्या आनंदाचा शिल्पकार. एक गिफ्ट खुद के लिए. जसं तुम्ही मुलांचा बर्थडे प्लॅन करता, एखाद्याला लग्नाला, बर्थडेला काय गिफ्ट द्यायचं ठरवता, स्वतःला गिफ्ट करायला शिका. बरोबर. त्या गिफ्टचा आनंद एक वेगळा राहील. आणि जीवनाला, चला काय नीता मॅडम काय म्हणता, निशा मॅडम सांगा काय म्हणता मग या विषयावर? नक्की मॅडम, तो दिवस घालवायचा नाहीये, आनंदाने घालवायचा. आनंदाने जगायचं आहे. कारण का बरं जगायचं जगायचं. आहे? सगळ्यांनी एकच लक्षात डोक्यात विचार आला, एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य संपलं. मागे गेलं, जे कधीच रिपीट होणार नाहीये. हो आणि आयुष्य खूप हो सुंदर आहे आणि त्याला आपल्याला अधिक सुंदरतेने, अधिक पॉझिटिव्हिटीने जगायचं आहे. नक्की मॅडम. असंही जगलात तरी आयुष्य संपणार आहे.
पटला मुद्दा? हो. मग आता या आयुष्याला नक्की. अधिक सुंदर करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी, म्हणजे जसं तुम्ही काल जगताय, जो विचार काल ठेवलेला आहे तसाच आज ठेवला, बदल होणार आहे का? नहीं होना। नाही. कुछ तो बदलना पड़ेगा, कुछ तो अलग करना पड़ेगा, तो जीवन में पॉझिटिव्हिटी आने वाली है. आणि ते बदल करण्यासाठी जे लोक रेडी आहेत, इथून त्या पुढचा क्लास त्या सगळ्यांसाठी आहे. आय प्रॉमिस कि अगर आप खुद को थोड़ा सा बदलना चाहो, तो मी प्रॉमिस करते की तुमच्या चेहऱ्यावरची ही जी स्माइलची जी एनर्जी आहे ना, ती आपण अधिक वाढवून देणार आहे. इसमें थोडासा 2-3 आपल्याला एनर्जीचे स्क्रू इथे टाईट करायचे आहेत. म्हणजे ते जे आहे ना, मग मस्त स्माइल बाहेर काढायची आहे. आणि जेव्हा व्यक्ती त्या स्माइल मध्ये जगतो, त्या एनर्जी मध्ये जगतो ना, जीवन गाणे गातच राहावे, असं तुम्हाला वाटलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर तुम्ही याच सुखांच्या, म्हणजे येणारा प्रत्येक दिवस कसा वाटला पाहिजे की यास जिओ तो हर पल ऐसे जिओ, मस्त आनंदाने, परिपूर्णतेने, सकारात्मकतेने जीवन जगायसाठी. आणि या 10 दिवसात आपण तेच शिकणार आहे. सो याला मोल्ड करण्यासाठी सबकॉन्शियस माइंडची मदत आपल्याला घ्यायची आहे. कशाची मदत घ्यायची आहे? अवचेतन मन. आणि अवचेतन मन म्हणजे काय? सबकॉन्शियस माइंड, शब्दाच्या सबकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड. जसं आता तुम्ही माझा क्लास घेताय, म्हणजे मी ऐकून राहिले, मला तर काय आहे, कॉन्शियस माइंडने ऐकून राहिले. पर सरे हरेक का मन सेम आवाज नाही दे रहा. म्हणजे माझा मी बोललेला प्रत्येक मुद्दा प्रत्येकाला पटेल का? आता असं होऊ शकतं सोनल मॅडम म्हणतील, माझ्या जीवनात किती दुःख आहे मॅडम तुम्हाला माहिती आहे का, मला फेस करावं लागतं, असा एक आवाज एखाद्याच्या माइंड मधनं निघू शकतो. बरोबर नाही? जरूर नाही की माझी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटली पाहिजे. ठीक आहे. काही लोक म्हणतील किती बडबड करते ही बाई. अब हर एक के माइंड से अलग वाइब्रेशन आ रहे. तर काही लोकांना वाटतं की वा कुछ तो आज नया मिला. काय अमराजा मॅडम, जीवनकडे बघायचा बरोबर. वेगळा झाला असं काही लोकांना वाटेल. सो जेवढे माइंड तेवढे विचार तुमच्या घरातही आहेत, तुमच्या आजूबाजूला आहेत. तर मग या अख्ख्या समाजाला आणि समाजाच्या विचारांना बदलणं सोपं आहे की एक आपलं जे आहे 5-6 फुटाचं शरीर त्याला बदलणं सोपं आहे? काय सोपं आहे? आपलं बदलणं. एवढं मडकं आपण आपलं बदलू शकतं. हजारो जगातले मडके बदलण्याची जबाबदारी आपली आहे का? जर ते नाही. बदलणं शक्य असतं तर प्रत्येकाने आपल्या पोराला मेरिट आणलं असतं, असतं की नाही? जर ते बदलणं बरोबर. शक्य असतं तर प्रत्येक आईने आपल्या मुलांना मेरिट आणलं असतं, किंवा प्रत्येक आईने आपल्या मुलाला सचिन तेंडुलकर बनवलं असतं, प्रत्येक आईने आपल्या मुलीला लता मंगेशकर बनवलं असतं. पण हे शक्य नाही आहे ना. आई वडील काय आपल्यासारखे दिसत असतं नाही आपले मुलं सगळ्यात सारखे काय बिलकुल सेम कॉपी आहेत का आपले? कहीं ना कोई तो बदल है. एक्सेप्टेंस बहुत जरूरी है. पर हम क्या करना चाहते हैं? शादी हुई कुछ भी हो, रिलेशन, मैत्रिणीला एका मैत्रिणी वाटते दुसऱ्या मैत्रिणी असंच वागलं पाहिजे, बायकोला वाटते नवऱ्याने असंच वागलं पाहिजे, नवऱ्याला वाटतं बायकोने असंच वागलं पाहिजे. आणि लग्न झाल्यावर तर आपल्या भारतामध्ये खासच आहे बदलावची फॅक्टरी. आयुष्य संपते. 25-25, 30-30 वर्षाचे लग्न झालेले लोक आमच्याकडे काउन्सिलिंगला येतात. मॅडम पटत नाही, काहीतरी करा, नाही तर आता तर मी जगूच शकत नाही या व्यक्तीसोबत, असे म्हणणारे लोक आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येतात. मग विचार करा, जिथे 25 वर्ष 30 वर्ष सोबत राहिल्यानंतरही जर आपण एकमेकांना समजू शकत नाही, त्या जगण्याला अर्थ आहे का हो? आयुष्य खूप नाही. शक्तिपूर आहे. आणि त्याला जर एका प्रत्येक श्वास असं वाटला पाहिजे की वा आजचा दिवस मी किती छान जगली. पण असं का होत नाही? त्याचं कारण काय आहे? रोज रात्री झोपताना आपण चेतन मनाकडे एक प्रोग्रामिंग करतो. आई ग, आजच्या दिवसात खूप त्रास झाला, त्यांनी मला असं म्हटलं, त्यांनी मला असं केलं. बोलता की नाही बोलत? रात को बरोबर. सोते समय खुद से क्या टॉक होता है? खुद से टॉक ऑलवेज निगेटिव्ह होता है. अच्छाई के बारे में नहीं सोचते. ये बोला क्या, काय देवा तुम्हाला डोळे दिले ना, मस्त मला छान बघता येतं. कधीतरी त्या ईश्वराला थँक्यू म्हटलं का? त्या मंदिरात जातो देवाच्या दर्शनाला, तिथे सगळ्यात जास्त निगेटिव्ह व्हायब्रेशन करतो आपण का? आने वाला हर एक व्यक्ती अपने दुखों को जाके सुनाता, भगवान मेरे लिए ऐसा क्यों किया, असंच सांगतो. अरे बाबा, जे दिलंय त्याच्यासाठी कधी तर थँक्यू म्हणा त्याला. हर बार बोलते थोड़ा है, थोड़े की जरूरत है, ठीक है, और वो भगवान से मांगोगी या खुद तो कोशिश करो. त्यांनी जेवढं दिलंय ना, हे शरीर नावाचं यंत्र, दिस इज द बेस्ट गिफ्ट फॉर यू फॉर एवर. उसने जो दिया है, ये शरीर नाम का यंत्र बहुत बड़ी ताकत है, जो स्वस्थ है, सुंदर है, मस्त है. पण आपण त्याला आनंदी राहण्यापासून. आणि अजून तुम्हाला
और कोई दुखी बच्चा है क्या जिनको भाग्यशाली बनाना है? नेक्स्ट टॉपिक उनके लिए, उनको मैं भाग्यशाली बना देते. आजपासून उद्या जेव्हा ते उठतील ना तर त्यांना बिलकुल एनर्जी फुल. अभी भी कितने दुखी लोग बैठे यहाँ पे, चलो हँड रेज करो पटापट. सोनाल मॅडम दुखी आहात का? तुमचा माईक ऑन करते मग. चला, ओके, व्हेरी गुड. मला अशाच तर लोक पाहिजे जे स्वतःला दुःखी समजतात. मला आनंद, त्यांचं मत बदललेलं खूप आवडतं. चला सोनाल मॅडम, चला, ज्या कुठल्या कारणाने दुःखी असेल आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कुठून आहात सोनाल मॅडम? नमस्कार. कुठून आहात तुम्ही? मला थोड्या गोष्टी चिडचिड होते. आवाज येत नाहीये तुमचा. थोड्या गोष्टीवर चिडचिड होते. कोणी काय बोलत राहिलं तर असं वाटतं की आपल्याबद्दलच बोलतात ते. चला, कुठून त्याच्याने आहात माझं म्हटलं? माइंड खूप गाव डिस्टर्ब गाव होऊन कोणतं आहे? जातं. आम्ही भुसावळ, भुसावळ. ओके, स्वागत जळगाव. आहे तुमचं सोनल मॅडम. आता तुम्हाला बघा, मी पुढच्या 2 मिनिटात वाक्य जरी सोनल मॅडमसाठी असलं तरी सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. मी 2 मिनिटात सोनल मॅडमला त्या स्वतः म्हणतील की त्या भाग्यशाली आहेत आणि उद्यापासनं सगळे उठल्यावर त्या सेलिब्रेशन मोमेंट मध्ये येतील. सोनल मॅडम, तुम्हाला सांगू का, गुगलवर जाऊन सर्च करावं वाटल्यास, माझं पटलं नाही तर, या जगामध्ये दररोज 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात कायमस्वरूपी. दुसऱ्या दिवसाचा सूर्य पाहत नाही. दुसऱ्या दिवसाचा सूर्य पाहत नाही. मग जर आजच्या दिवसात आपण जाग झालो, काय आजचा दिवस काल हो ना हो, उद्याचा सूर्य आपण पाहू की नाही पाहू, मग आजचा दिवस सेलिब्रेशनसाठी आहे की दुःखासाठी आहे? सेलिब्रेशनसाठी. ओके. दुसरा मुद्दा, आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज जागा झालेला आहे, मग सेलिब्रेशनसाठी आहे की दुःखासाठी आहे? सेलिब्रेशनसाठी. काय मग आजच्या दिवसाला सुखाने, आनंदाने, हसत खेळत जगण्यासाठी काय हे एक रिझन आपलं या पृथ्वीचा भाग असणं योग्य आहे की नाही? मग आजपासून इथे उपस्थित 194 लोक उद्यापासून सकाळी उठतील तर काय म्हणतील? दोन्ही हात शाहरुख खान वाला स्टाईल बोलेंगे, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण चांगलं शरीर दिलेलं आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे, डिक्लेअर करा. कारण जे पेराल ते जीवनात उगवणार आहे. जे पेराल ते जीवनात उगवणार आहे. तर मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. काय सोनल मॅडम, उद्यापासून अफर्मेशन असेल का? ओके, राहणार पक्का? कायम नाही. चिडचिड कराल की आता सेलिब्रेट कराल की यस, त्या 10 लाख लोकांमध्ये माझा नंबर नाही लागलेला आहे, मी या पृथ्वीचा भाग आहे आणि माझ्यासोबत आज माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जागा झालेला आहे. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके. थँक्यू. तर सगळ्यात महत्वाचं, अजून आपल्याकडे 8 मिनिटं आहेत, त्याआधी एक गुगल फॉर्म मी इथे पाठवते लाईव्ह अटेंडन्सचा. तो प्रत्येकाने भरायचा आहे. कारण जे लकी गिफ्ट सांगितलं ना, 3 लोकांना माझं पुढचं सेशन फ्री भेटणार आहे. गुगल फॉर्म मध्ये जास्ती माहिती नाही टाकायचंय. तुमचं नाव काय टाकलं बेटा? नाव, सिटी आणि नंबर टाकायचं. बाकी काही नाहीये, एक सिंपल गुगल फॉर्म आहे. दुसरी गोष्ट, मी माझ्या युट्यूब चॅनलची लिंक देते आहे, ज्याच्यावर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. आजचं जे रेकॉर्डिंग, जे लोक वर्किंग आहेत किंवा हे रेकॉर्डिंग परत बघायचं आहे, किंवा एखाद्या तुम्हाला जर सेशन आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये पाठवायचं असेल, तर आजचं रेकॉर्डिंग मिळण्यासाठी मी युट्यूबची लिंक पाठवते आहे. तर ते माझ्या युट्यूबला तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आपल्या पूर्ण रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत राहतील. आणि तिसरी गोष्ट, आपला गुगलवर आजचं सेशन कसं वाटलं त्याचं कम्युनिटीमध्ये, ज्याही कम्युनिटीमधनं तुम्ही जॉईन झालेले आहेत, तर तिथे तुम्हाला गुगल रिव्ह्यूची लिंक येईल. आजचं सेशन कसं वाटलं तिथे शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग कुणातरीसाठी प्रेरणा ठरणार आहे. कारण माझं हे जे फ्रीचं व्रत आहे त्याच्या मागचं कारण काय आहे? एखाद्याला वेळ असतं ना, जसं सावित्रीबाईंनी शेण चिखल मातीचे गोळे खाल्ले म्हणून तुमच्या माझ्यासारख्या महिला इथं उपस्थित आहेत. बरोबर, त्यांनी जर तो त्रास सहन केला नसता तर मला माझ्या आयुष्यामध्ये जो काही स्ट्रगल होता तो सांगायला आता वेळ नाहीये. पण त्याच्यातनं जे मला आज मिळालेलं एवढं सगळं, मला एवढंच माहिती आहे की जीवन, जन्माला येतं बाळ मुठ्ठी बांधलेली असते, जाताना हात रिते झालेले असतात. कोणीच अशा हाताने जात नाही, प्रत्येकाचा हात असा असतो. इसलिए जो भी नॉलेज मुझे यहाँ पे मिला है, गेल्या 4 वर्षापासून, म्हणजे ऑनलाईन मध्ये तर मी 7 वर्षाला कंटिन्यू आहे, गेल्या 4 वर्षापासून ही 10 दिवसांची बॅच फ्री मध्ये घेते विदाउट टेकिंग एनी सिंगल रुपीज. तर माझ्या या वेळात, कारण लोक वेळी म्हणतात, मला बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की एवढं फ्री का देतात? जे माझ्या, म्हणजे आमच्या फील्डचे जे हे असतात ना, कमर्शियली करणारे,
तर त्यांनी मला म्हटलं होतं की फ्री का देता, एवढं 10 दिवस 2 दिवस ठीक 3 दिवस ठीक झालेलं आहे, की तुम्ही एवढं का देता. बट मला माहिती आहे सोबत आपण कमवलेला 1 रुपया पण घेऊन जाऊ शकत नाही, पण या क्लासमधनं एका चेहऱ्यावर जरी स्माईल आली ना, त्याच्या मनातनं येणाऱ्या ब्लेसिंगचा साठा माझ्या औरामध्ये, माझ्या एनर्जीमध्ये साठतोय. त्या ब्लेसिंगने माझ्या फॅमिलीची माझी ग्रोथ होते. बस तेवढं या 10 दिवसातनं कमवते मी. आणि ते कुठल्याही पैशात त्याला आपण तोलू शकत नाही. तर त्याच्यामुळे तुमचं गुगल रिव्ह्यू, तुमचं युट्यूबचं सबस्क्राईब केलं तर ते तुम्हाला व्हिडिओज भेटतील. आणि अटेंडन्स मध्ये आपण लकी ड्रॉचे 3 लोक काढणार आहे. त्यासाठी अटेंडन्स महत्वाचं आहे. आणि ते तुम्हाला इथे चॅटबॉक्स मध्येच मी शेअर करते आता. अदिती बेटा तुझ्याच नंबरवर आहे ना? ओके. सगळ्यात पहिले मी टाकते आहे गुगल ची लिंक, आपल्या गुगलची नाही, आपल्या युट्यूबची लिंक. सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लाईव्ह मध्ये आपण बघू की किती लोक खरोखर इमानदारीने करतात. लेट मी चेक, बघूया किती लोक ऍक्शन मोड मध्ये आहेत. स्क्रीन गुगल शेअर, आणि आता इथे जर आपण गेलो स्क्रीन शेअरिंग मध्ये, युट्यूब वर गेलो, आपण आपल्या डॅशबोर्ड वर आलो. चला बघा 12,275 आहे. किती लोक आता लाईव्ह ऍक्शन घेतात आहे आणि हा सबस्क्राईबचा आकडा वाढवतात आहे. जो जर आजचं सेशन कंपल्शन कुणालाही नाही आहे, दोज आर इंटरेस्टेड, आपण हा आकडा आता नोट करतोय. आज जर 100 लोक 200 लोक प्रेझेंट आहे, तर बघूया आपण किती लोक याला सबस्क्राईब करणार आहेत. ठीक आहे. सो हा आकडा तुमच्या इच्छेने तुम्हाला वाढवायचा आहे, कंपल्शन कुणाला नाही. इथे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. ठीक आहे. दुसरं आता मी टाकते आहे अटेंडन्स शीट. अटेंडन्सचा फॉर्म टाकते आहे. अटेंडेंस डे 1 है बरं है, तर ठीक है, इसको हम कॉपी करेंगे अभी. अदिति त्याला कॉपी करायचं, अटेंडन्स शीट आपल्याला शेअर करायची. थैंक यू. चलो, सो हम इस पे चैट बॉक्स में इसको भी पेस्ट कर देते. चल, ही अटेंडन्स शीट आहे. याच्यातनं सेकंड आणि थर्ड लेवलचा जे क्लास आहे, तर अटेंडन्स शीट पण आपल्याला हे करायची आहे. चला, थँक्यू. ओके. सो तोपर्यंत लाईव्ह फीडबॅक आपण घेऊ की आजचं सेशन कसं वाटलं. कारण पुढचे नवीन 9 दिवस आपण त्याच ताकदीने, त्याच पॉझिटिव्हिटीने आपण सेशन अटेंड करणार आहे. संतोष गुरव सर बोला, बऱ्याच वेळचा तुमचा हँडरेज आहे. गुगल शीट टाकली आहे, चेक करा, स्क्रोल करा वर. अटेंडन्सची पण टाकून देते मी नमस्कार. परत एकदा, ज्यांना मिळाली नसेल जस्ट चेक. हा बोला संतोष सर, कसं वाटलं आजचं सेशन? छान वाटलं ऐकून. पहिल्यांदा जॉईन केलंय मी. आवाज आवाज खूप कमी येतोय सर तुमचा. आणि आवाज आवाज येत नाहीये. नाही नाही, बरं वाटलं ऐकायला. आणि आज सॉरी, आवाज नाही येत. आता निर्मला येतोय का तापडगे आवाज? मॅडम. हा बोला मॅडम. हा, जय श्रीकृष्ण मॅडम. जय हा, श्री. जय श्रीकृष्ण मॅडम. फार छान वाटलं आजचं सेशन. आणि मला ते पीडीएफचं समजलं नाही मॅडम. ते पहिले पण मी क्लास केलं होते आधी, पण पीडीएफ काही मला आले नाही. ते कोणते पीडीएफ? फॉर्म भरला होता मी, आपण तुम्ही पाठवला क्लासच्या होता की शेवटी देतो. फर्स्ट नंबर दिलेला आहे ना. लेवलचे. हा, शेवटीच. हा, आता नाही, टीमची मागच्या लेवलचं. तुम्ही ज्या ग्रुपवर आहात त्या ग्रुपवर पीडीएफ गेलेले आहे, एकदा चेक करा. आणि तरी नसेल तर जो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे लास्टला, त्याच्यावर तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, कॉल चालेल. करा, आणि खूप छान टीमची वाटते कॉल करा. तुमचे. ओके, चालेल. हा, रिअलमी सर बोला. रिअलमी नावाने जॉईन झालेले सर बोला.
माईक ऑन करा सर. सर तुमचा माईक ऑन नाही झालाय. अनम्यूटची बटन असेल तिथे चेक करा. हा बोला सर. मला ते चॅट बॉक्स मध्ये ते टाईप करता येत नाही. मी फर्स्ट टाइम झूम क्लास अटेंड करतोय. अच्छा, चॅटबॉक्स मध्ये सर तुम्हाला एक लिंक आली आहे, त्याच्यावर क्लिक करा तर गुगल फॉर्म वर जाल आणि गुगल फॉर्म वर तुमचं आजचं अटेंडन्स लागेल आणि युट्यूबचं जर सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला तर त्याच्यात इथे स्क्रीन link मिळेल. इथे स्क्रीनवर जे चॅटचं साइन आहे त्याच्यात क्लिक करायचंय का? तिथे चॅटच्या साईनवर क्लिक करा. तर त्याला ठीक आहे. स्क्रोल करावं लागेल. मी गुगल अटेंडन्सची लिंक अजून पाठवून देते एकदा. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू. ओके चालेल. चल एकदा मी युट्यूबची पण लिंक टाकून ती तुम्हाला ग्रुपवर पण टाकून देईल सबस्क्राईब साठी. ओके चला. सो ओव्हरऑल आजचं सेशन आय थिंक तुम्हाला आवडलं असेल. गुगलचं लिंक तुमच्या ग्रुपवर येईल, नक्की त्याला रिव्ह्यू द्या. व्हेरी आमची टीम तुम्हाला नक्की सपोर्ट करेल आणि येणाऱ्या 10 दिवसात आय प्रॉमिस तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मल्टिपल झालेला असेल. लास्ट नेहा पाटील मॅडमचे एक हँड रेज आहे, त्यांच्याशी बोलूया. थँक्यू. थँक्यू. नेहा पाटील मॅडम बोला पटकन. नमस्कार मॅम. ऍक्च्युली मला तुमचे क्लासेस जॉईन करायचे. मी लास्ट 15 दिवसापूर्वी जे सेशन झालं होतं त्यात पण फर्स्ट डे ला जॉईन झाली, पण मला ते काही करता आले नाही. माझे 3 ते 5 मध्ये माझे क्लासेस असतात आणि आज बाय लक सुट्टी होती म्हणून मला आज जॉईन करता आलं. तर मग दुसरं काही ऑप्शन आहे का? म्हणजे मला मॅडम तर फार करायची इच्छा आहे तुमच्याबरोबर जोडायची. रेकॉर्डिंग अपलोड होतं संध्याकाळपर्यंत. रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता आणि आमच्या टीमशी संपर्क साधा. टीम तुम्हाला गाईड करेल. ओके ओके ओके. चालेल. नाही, पुढचा नेक्स्ट क्लास मला करायचा आहे याच्यानंतरचा. ही फर्स्ट लेवल पूर्ण तर आमची केल्यानंतर सेकंड टीम पण तुम्हाला करायची आहे. पूर्णपणे गाईड करेल की काय करायचं, कसं करायचं. ठीक आहे. ओके ओके चालेल. ओके थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच. चला थँक्यू. सो मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.